नमस्कार. मी मयूर दुसाने. एका छोट्याशा खेड्यागावात वाघूर नदीच्या कडेवर बसलेले एका कडगावात माझा जन्म झाला. त्या गावापासून थोड्याच अंतरावर दूर असलेली आमची वाघूर नदी, तिचे प्रचंड असे रूप व सौंदर्य बदलताना मी लहानपणापासून बघितलेले आहे. काही नदीला कधी काळी श्राप असायचा की तिथे जायचं नाही, घाण आहे. पुरातन काळात म्हणायचे की नदीसारखं सौंदर्य कुठे नाही. तर ठीक आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला धावणारच आहे. आता नदीचं एकदम प्रचंड असं रूप आलेलं आहे. ते बऱ्याच काळापासून नाही होतं, ते आता आपण बघू. ही बघा, ही वाघूर नदी 1980 ते कदाचित 1997-96 2000पर्यंत या नदीचं रूप एकदम निर्मळ होतं. काही मोठे लोक असं म्हणतात की ह्या नदीचा आवाज इथून 2 किलोमीटर गावात जायचा. पण काही काळानंतर या नदीला श्राप लागला की तिथे जायचं नाही, कोणी वारलेलं आहे, कोणी असं झालं आहे, कोणी आमकं झालं आहे. तर मुलं नदीला भेटायला यायला कदाचित फक्त गणपती व दुर्गादेवी विसर्जन व अंत्ययात्रेला यायचे. त्यानंतर नदी कधी दिसतच नाही होती. पण कालांतरानं या बाजूला सरळ शेळगाव डॅम बांधलेला गेला आणि त्या डॅममुळं नदीला हे एकदम विस्तीर्ण असं रूप आलेलं आहे आणि नदीने स्वतःचा श्रापमुक्त केला. म्हणतात सौंदर्यापुढे श्रापसुद्धा टिकत नाही. हेच त्याचं एक ब्रीदवाक्य. जो वाचक असतो, कोणताही प्रकारचा वाचक असो, तो वाचक इथं आला की त्याला नक्की कळेल की हे नदी आपल्याला काहीतरी सांगते आहे. निसर्गसुद्धा बोलतो. मित्रांनो, या नदीकडे हळूवारपणाने बघा. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल, पण नदीचं खूप एकदम रौद्र रूप आहे. जो लहानपणापासून इथं खेळलेला आहे त्यालाच कळेल की हे रूप काय आहे. खूप खोलवर अशी नदी आहे. इतकी मोठी नाही आहे, पण आता प्रचंड असा रूप प्रतिसाद नदीने केलेला आहे. तर ही नदी बोलते आहे. ही वाघूर अजिंठ्याच्या पायथ्यापासून तर शेळगावपर्यंत ही मिसळते आणि सांगते आहे आपल्याला की माझ्यावर जे श्राप मुक्त करा, मी निर्मळ होती, मला निर्मळ करा. वाघूर एक सौंदर्य अजिंठ्यापासून ते तिच्या अंतापर्यंतचे बरेचशी गावं ते घेत आली आहे. बऱ्याचशा गावात विस्तीर्ण रूप आहे. कुठं बांध आहे, कुठे नाही आहे. पण आपला टॉपिक आहे आता सध्या कडगावचं. तो सगळं तिने त्याच्या मोहात घेतलेलं आहे. एक रौद्र रूप घेतलेलं आहे आणि तिचा विस्तार सहसा गावाकडेच होत आहे. हे बघा, हे गावाकडेच, हे इकडं गाव आहे, हे महादेव मंदिर. तर असं इकडं रौद्र रूप ते घेत आहे. तर ते निसर्ग म्हणतोय की माझ्यावर एक वाचकाने काहीतरी लिहायला पाहिजे. आज मी आलो, तुम्हाला सुद्धा वाटतं की निसर्ग माझ्यासोबत काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो आहे. आता हे जर वेगळ्या माणसांनी ऐकलं तर ते कदाचित आपल्याला फालतू समजतील, कदाचित वेगळं समजतील. पण ज्याला निसर्गाची किंमत आहे त्यालाच कळते. हा निसर्ग बोलतोय की माझ्यावर लिहा काहीतरी. मी प्रत्येक व्यक्तीशी मनाशी बोलेल. ठीक आहे, एवढंच सांगावं असं वाटतं आहे. धन्यवाद. निसर्ग जपा. थँक्यू.